नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू गायकवाड. तलाठी भरतीबद्दल एका जिल्ह्याचा अपडेट आलेला आहे. तसं तलाठी भरतीबद्दल अपडेट अजून एक असं पण आहे, तलाठी भरतीची नियुक्ती कधी होणार आहे यावरती मी बोललो आहे. पण नियुक्तीबाबत जे माननीय निवडणूक आयोगाने जे शिक्षक भरतीबाबत सांगितलंय तोच नियम तुम्हाला पण लागू होणार आहे. ज्या ज्या जिल्ह्यांची मतदान झालेलं आहे त्या जिल्ह्याची नियुक्ती तुम्हाला मिळणार आहे, असं मतदान आयोगाने किंवा निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. सो डोंट वरी, काळजी करू नका, यावरती नोटिफिकेशन येतच राहणार आहे आणि ज्यांची निवड झाली त्यांची नियुक्ती पण होणार आहे. 20 मे लास्ट टप्पा आहे महाराष्ट्रामधला, त्याच्यानंतर ऑलमोस्ट सगळ्यांचीच नियुक्ती होणार आहे. आता तलाठी भरतीबद्दल रिसेंटली काही जिल्ह्यांमधल्या प्रोसेस थांबल्या होत्या, पण आता एक महत्वाची न्यूज आपल्याला बघायला मिळते. एका जिल्ह्याची परत ती प्रोसेस जी आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असेल तर ती चालू झालेली आहे. जसं की एक्झाम्पल म्हणून आपण बघणार आहोत, चंद्रपूरची अपडेट काय आली आहे. चंद्रपूर डिपार्टमेंटने सांगितलं बघा, सूचना आली 26 एप्रिल 2024 ची सूचना आलेली आहे आणि या सूचनेत त्यांनी सांगितलंय जी निवड यादी लावली होती बघा, उमेदवारांना सूचित करण्यात की दिनांक 6 मे 2024 रोजी सकाळी त्यांना हजर राहायचं. तलाठीची जी यादी लावली होती कुणाची, चंद्रपूरची, की कुठली आहे, चंद्रपूरची यादी, निवड यादी पण प्रसिद्ध करण्यात आली होती आणि प्रतीक्षा यादी सुद्धा तुम्हाला दिलेली होती, सूचित करण्यात आली होती. सो यानुसार सांगितलं की 6 मे 2024 ला म्हणजे जवळपास एक 10 दिवसामध्ये हे तुम्हाला हजर राहायचंय. सकाळी 10:30 वाजता हजर राहायचंय. म्हणजे इथे डीव्हीचं शेड्यूल आलेलं आहे चंद्रपूरसाठीचं. जे विद्यार्थी चंद्रपूरच्या निवड यादीत आणि प्रतीक्षा यादीत आहे अशा दोन्ही उमेदवारांना बोलवलेलं आहे आणि त्यांना काय डॉक्युमेंट बरोबर घेऊन जायचं ते पण सांगितलेलं आहे. आता हे सांगण्याचा उद्देश हा आहे की बाकीचे जे विद्यार्थी असतील ना त्यांच्यासाठी पण एक चांगला मेसेज हा आहे की ही जी प्रोसेस आहे ही परत आता ऍक्टिव्ह झालेली, ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे. सो काळजी करू नका. तुम्ही जे तलाठी नियुक्ती, तुमची प्रश्न जे होते तलाठीची नियुक्ती कधी मिळणार तर तेही जवळपास फायनल होईलच. कधी होईल ते निवडणूक आयोगाच्या नोटीसी बरोबर तुमची जवळपास 20 मेला लास्ट टप्पा महाराष्ट्राचा, त्यानंतर नियुक्ती मिळणार आहे. आता याच्यात काय काय घेऊन जायचं तर त्यांनी सांगितलंय की 2 प्रती घेऊन जायच्या बरोबर तुम्हाला प्रत्येकाच्या झेरॉक्स प्रत घेऊन जायची, स्वसाक्षांकित केलेली. हे सगळे डॉक्युमेंट्स आहे, सगळे बरोबर ठेवायचे. या डॉक्युमेंट बद्दल ऑलरेडी मी पाठीमागे भरपूर व्हिडिओ घेतलेले आहे. काही अडचण तुम्हाला नसेलच, अडचण असेल तर मला कळवा, कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुम्हाला मी नक्की सांगतो. आता बाकीचे जे विद्यार्थी आहे बाकी जिल्ह्यांचं, ज्या जिल्ह्यांचं बाकी आहे त्या जिल्ह्यांची, जसं की पेसा अंतर्गत पण काही जिल्हे आहेत, 23 सोडले तर उर्वरित 13 जिल्हे पेसा अंतर्गत आहे. त्या जिल्ह्यांचं काय होणार, कसं होणार, सो त्याचा पण निकाल कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तो पण निकाल पॉझिटिव्ह होत चाललाय. निकाल तुम्ही रिसेंटली बघितले असेल, पॉझिटिव्ह होत चाललाय. सो लवकरच त्याचे सुद्धा निकाल लावले जातील. आता हा निवडणूकचा काळ आहे, हा जाऊ द्या, सगळे रिझल्ट क्लिअर होऊन जातील आणि नियुक्ती तुम्हाला मिळणार आहे. सो बी पॉझिटिव्ह. अभ्यास, बाकी एक्झामचा तुम्ही अभ्यास करत असाल तर अभ्यास चालू ठेवा. जे नियुक्त झालेले ऑलरेडी तलाठी म्हणून निवड झाली आहे त्यांना अभिनंदन. पण अजूनही काही विद्यार्थी त्यातनं वंचित राहिलेले, काहींची निवड काही कारणास्तव नाही राहिली, अशा विद्यार्थ्यांसाठी अपकमिंग भरपूर जाहिराती येणार आहे. हा अभ्यास वाया जाणार नाही याची काळजी घ्या. मी पाठीमागचा व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे की नवीन जवळपास 10 ते 11 नवीन जाहिराती तुम्हाला येणार आहेत. त्यासाठी जर तुम्ही पात्र असाल 10वी 12वी पदवीधर तर नक्की याचा फायदा, या अभ्यासाचा फायदा तिकडे होऊ शकतो. सो अजूनही काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडता लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. धन्यवाद.